आज वेदांतीचा पहिला दात पडलाय दुधाचा. दाखव ई कर ई तर अशी दिसते आता. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप स्वागत करते. आणि आजचा आपला डेली व्लॉग असणार आहे. आणि त्याचबरोबर ना जे काही आता नवीन यूट्यूबची जी काही अपडेट आहे त्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगते. तर नक्कीच तुम्हाला काही जणांना माहितीच असेल की आता वॉच टाईम जो आहे ना 4000वरून 8000वरती गेलेला आहे. जोपर्यंत 8000 वॉच टाईम पूर्ण होत नाही आपला तोपर्यंत चॅनल काय मॉनिटाईज होत नाही. नसीब की जे काही आपले सबस्क्रायबर आहे ते 1Kच पाहिजे, नाहीतर ते जर वाढले असते तर मग काही खरं नव्हतं आपलं. कसं आहे ना, आता जे काही 5 महिने आहे तर तेवढंच वेळ आहे आपल्याकडे मॉनिटाईज करायचं चॅनल. आणि माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आणि सबस्क्रायबरही 1K नाही आहे माझे. सो नवीन असाल तर नक्की मलाही सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा आपला. आणि ह्या 5 महिन्यात आपण नक्कीच म्हणजे मी जे काही 20 लिंकचा अकाउंट आहे ते ओपन केलं आहे. आणि आता जे काही मी मिंत्रा किंवा फ्लिपकार्ट मिशो याच्यावरले जे काही प्रोडक्ट वगैरे मागवेल त्याचे मी रील्स वगैरे इन्स्टाला वगैरे अपलोड करेल यूट्यूबला. आणि तिथे प्रोडक्ट वगैरे टॅग करेल. आणि हे मंगळसूत्रने एवढं छान आलं आहे ना, फक्त 100 रुपयांचं आहे. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, सो तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि आता ना यांचं चाललं आहे बाहेर गॅलरीमध्ये जायचं. ध्रुव ना छान झोप घेऊन उठला होता 1-2 तास. आणि इकडनं ना खूप जास्त ऊन येते. आता याने ना तोंड धुवून आलाय बाथरूममध्ये आणि छान आता पुसून घेतलंय. जसं दीदीने केलं तसंच त्याला करायचं असतं. आणि असं ना दिवसभर दोघांची खूप सारी मस्ती चाललेली असते. आता इथे माझा छान असं चहा पण झाला. आणि सकाळी वातावरण झालंय आता सध्या. आता जी काय मेहनत करता येईल ना तेवढी मी करणार आहे 1-2-4 महिन्यामध्ये, म्हणजे जवळपास जानेवारीपर्यंत. आता ऑगस्ट थोडासा राहिलं, 15 दिवसच राहिले ऑगस्टचे. जे काय मग 5 महिने आहेत त्याच्यामध्ये जसं काय होईल तसं डेली व्हिडिओज टाकणं होईल, किंवा मग आठवड्यातून 2-3 व्हिडिओज जसं प्लॅनिंग होईल तसं परफेक्ट प्लॅन बनवायचा. आणि जे काही आपल्या ऑडियन्सला व्हिडिओ बघायचे त्याचप्रमाणे व्हिडिओ बघणं म्हणजे मी बनवणार आहे. आणि YT स्टुडिओमध्ये गेले ना तिथे जे काही ट्रेंडिंग आहे सो तिथे गेले ना तर तिथे आपल्याला जे काही लोक आपले व्हिडिओ बघतात, आपले जे काही ऑडियन्स आहे त्यांचं मग तिथे येत असतं की ते कुठले व्हिडिओ बघतात किंवा काय. मग त्याप्रमाणे आता मी इथे व्हिडिओज बनवणार आहे. आणि बऱ्याचशा जणांना ना कुर्तीचे किंवा ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सो तेही बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि असं झालं आता काय ना तरी बरेच जणांना डेली व्लॉग्स करायला लागले. सो त्यामुळे ना आता डेली व्लॉगिंगचं एवढं काही राहिलेलं नाही. आता नवीन टॉपिक आपल्याला नक्की शोधायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आता मी इथून थोडे व्हिडिओ बनवणार आहे. डेली रुटीनचे व्लॉग्स थोडेसे कमी करणार आहे मी आता. सो बघूयात आता कसं काय होतं आहे. आणि नक्कीच या 4-5 महिन्यात मी मॉनिटाईज करणार आहे माझं चॅनल. आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न वगैरे जर असतील तर नक्कीच मला कमेंट करा, मी नक्कीच त्याचे प्रश्नाची उत्तरं देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते तोही सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. सो इथे ना हा जो काही ट्रायपॉड आहे ना हा मी ऑनलाईन घेतला आहे फ्लिपकार्टवरनं. जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीची लिंक देईल. फक्त मला वाटतं 300 का 350 रुपयात मला हा मिळाला आहे. आणि खरंच खूप छान याची क्वालिटी आहे. मी बरेच दिवस झाले यूज करते, पण आता थोडे दिवस झाले मी जरा साईडला म्हणजे ठेवला होता, जास्त यूजमध्ये नव्हतं. पण आता छान पुसून वगैरे घेतलं. आणि आता मस्त त्याच्यावर व्हिडिओज वगैरे छान आता शूट करते. इंस्टाग्रामलाही रील्स वगैरे आम्ही म्हणजे अपलोड करतच असते जे काही रिव्ह्यूचे वगैरे आहे सो ते. आणि इथे ना मग संध्याकाळी आम्ही ना हा व्लॉग खरं तर थोडंसं दिवस आधीचा आहे, म्हणजे खूप लेट पोस्ट करते मी. तर इथे संध्याकाळी सुपर मार्केटमध्ये आलो होतो आम्ही. ते काही वेदांची स्कूल स्टार्ट व्हायची ना त्याच्या 1-2 दिवस आधी. आणि ते काही तिच्यासाठी साहित्य घेत होते मी याच्यामधनं. आणि खरंच आळंदीतलं आहे हे. आणि खूप छान व्हरायटी होती इथे. मग बॉटल्स, टिफिन बॅग आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या इथे. छान होतं, छोटंच पण खूप छान होतं. मला खूप जास्त आवडली इथलच्या वस्तू वगैरे सगळ्या. आणि मग इथे वेदांतीसाठी काही खरेदी वगैरे केली. काही मीही घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या. खरं तर दरवेळेस मी ठरवून येते की काहीच घ्यायचं नाही, पण आपल्या बायकांचं कसं आहे ना, गेले की आपण काही ना काही छोट्या मोठ्या वस्तू घेतच असतं. ते तसंच माझ्यासोबत आज झालं. जे काय मी काल सामान वगैरे घेऊन आले होते ना तिकडं सुपर बाजारमधनं तर तेच तिथे दाखवते. तर तिथे आणि
हे असं स्टिक करायचे आणले होते मला, जे काय कर्टन्स वगैरे लावायचे ना खिडकीपाशी, तर त्याच्यात. आणि हे नॅपकिन वगैरे, आणि हे ब्रश, आणि हा ब्रश छान मिळाला आहे मला. आणि मॅगी पॅकेट घेऊन आले होते मी. आणि त्याचबरोबर इकडे ॲसिड पण घेऊन आले होते. खूप जास्त एवढी काही गरज नाही मला, कारण की आपण रोज घासत वगैरे असतं. आणि हे बघा 4 वस्तूच बघा 1000 रुपये बिल झालं होतं. तसं तर आम्ही घ्यायला ना फक्त वेदांतीसाठी एक कॉम्पस वगैरे घ्यायला गेलो, घेऊन आलतो ना आम्ही. तो बॅगमध्ये ठेवला आहे तिने. आणि एक गेम तिच्यासाठी घेऊन आलो होता आम्ही. तो गेम आता कुठेतरी ठेवला आहे कॉम्पस. काही गरज पडत नाही. आणि जे काही स्टिकर आहेत ना त्याचं इथे लगेच लावलं. हा काहीतरी 145चा होता. छान आहे, जाड असं क्वालिटी वगैरे. हे असं इथे चेंज होतं बघा.